नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल ऋषी मध्ये. मित्रांनो, तुमचं आधार कार्ड हरवले असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मोबाईलवरून आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं हे पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात मित्रांनो, व्हिडिओ थोडासाही स्किप न करता पहा. स्टेप बाय स्टेप सर्व माहिती मिळणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे. गुगल क्रोमवरती आल्यानंतर सर्च बारवरती www.uid.gov.in सर्च करायचे. सर्च केल्यानंतर असं काही इंटरफेस तुमच्या समोर येईल. मित्रांनो, इंटरफेस समोर आल्यानंतर तिथे पहा तुमचे लँग्वेज दिले आहेत, इंग्लिश, हिंदी आणि जे काय आहे ते. आपल्या भाषेनुसार आपली लँग्वेज सिलेक्ट करायची. लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, मी माझी लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट करत आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्याच्यानंतर असा इंटरफेस येतो. असं इंटरफेस आल्याच्या नंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पहा खाली अजून स्क्रोल करायचे. खाली स्कोर केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल गेट आधार. मित्रांनो, गेट आधारवरती आल्याच्या नंतर मित्रांनो खाली पहा, हे इथं तुम्हाला दिसून जाईल डाउनलोड आधार. डाउनलोड आधारवरती टच करायचंय. मित्रांनो, तुम्ही जर तुमची लँग्वेज सिलेक्ट केली असेल हिंदी तर ते देखील दिसेल तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करा. मित्रांनो, तिथे टच केल्याच्या नंतर असं काही इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन व्हायच्या नंतर इथे पहा तुम्हाला काय ऑप्शन दिले आहे. आधार नंबर, एनरोलमेंट आय डी, व्हर्च्युअल आय डी आणि एस आय डी. मित्रांनो, जसं काही तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन असेल त्याच्यानुसार आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. मी सध्या डाउनलोड करतो माझ्या आधार कार्ड नंबरवरून. चला तर आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. आणि आधार कार्ड टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली काही स्कॅचचे दिसत आहे, तो स्कॅचचे फिल करून घ्यायचा आहे. मी माझं स्कॅचचे फिल करून घेतो. मित्रांनो, थोडंही न चुकता तो कॅपचा फिल करावा लागतो. जर तुम्हाला समजत नसेल तर तिथं पहा स्पीकरचं ऑप्शन आहे, तिथे टच केल्याच्या नंतर ते सांगतं. कॅपचा फिल करून घेतल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला दिसतच असेल सेंड OTP. सेंड OTP ऑप्शनवरती टच करायचे. पहा मी करतो आता. सेंड OTP वर टच केल्याच्या नंतर तुमचा जो आधार कार्डला नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक मेसेज येऊन जाईल, म्हणजे OTP म्हणजे वन टाइम पिन. मित्रांनो, वेळ कालावधी लागू असतो त्याला. वेळ न घालवता तो OTP फिल करून घ्यायचा आहे. OTP फिल करून घेतल्यानंतर खाली पहा व्हेरीफाय अँड डाउनलोड दिसत असेल, तिथे टच करायचे. तिथे टच केल्याच्या नंतर असा काही इंटरफेस ओपन होतो. इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर मित्रांनो इथं पहा महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं जे आधार कार्ड डाउनलोड होणार आहे त्याच्यासाठी एक पासवर्ड असतो. तो पासवर्ड म्हणजे पहा तिथं मी उदाहरण दिलेलं आहे, अनिश कुमार 1989. तर मित्रांनो त्याचा पासवर्ड होईल ANIS 1989. तर मित्रांनो तसं तुमच्या जे नाव असेल त्याच्या पद्धतीनं करा. मित्रांनो, आधार कार्ड डाउनलोड झाले. चला तर आपण ओपन करूया. मित्रांनो, आपली जी फाईल मॅनेजर आहे तिथं जे डाउनलोड ऑप्शन असतं तिथं येऊन जाईल त्या फाईलमध्ये. तर मित्रांनो तिथं ओपन केल्याच्या नंतर जो पासवर्ड मी मगाशी सांगितला होता तो इथं आपल्याला फिल करावा लागेल. फिल केल्याच्या नंतर हे पहा तुमचं आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ कशावरती बनवू. राहिलेलं सबस्क्राईब पण करून टाका. धन्यवाद. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.